नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनवूड ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गवार पिकासाठी एकरी किती खर्च लागला आणि कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व गवार पिकावरील खर्च, त्यासोबत आंतरपिकासाठी किती खर्च, लेबरसाठी किती खर्च, हा खर्च थोडक्यात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आपलं एकूण हे जे पूर्ण क्षेत्र तुम्हाला दिसतंय, तर हे जवळजवळ 1 एकर 15 गुंठेच्या आसपास हे क्षेत्र आहे। राऊंड फिगर जर पकडलं तर साधारणतः 1.5 एकर। तर 1.5 एकरमध्ये आपण जवळजवळ 1.25 एकरपर्यंत लागवड ही केलेली आहे। तर 1.25 एकरसाठी किंवा 1 एकरचाच तुम्हाला अंदाज सांगणार आहे की त्याच्यामध्ये किती खर्च हा मला आला आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला 100 ग्रॅमचे आपण 10 पॅकेट आणले होते, तर जे साधारणतः मला 100 रुपयाला पडले होते, ते तुम्हाला 110 रुपयाला सुद्धा पडू शकतात मार्केटच्या नुसार, कारण MRP त्यावर 125 रुपये आहे 12 नंबरची गवार। तर याच्यामध्ये आपल्याला 1000 रुपये फक्त बियाण्यासाठी लागलेले आहेत। 2 किलो कोथिंबीर आणि 2 किलो मेथी ही साधारणतः 105 रुपयाप्रमाणे आपल्याला जवळजवळ 400 ते 450 रुपये तो एक खर्च आलेला आहे। म्हणजे साधारणतः राऊंड फिगर जर तुम्ही पकडलं तर 1500 रुपये आपला हा बियाण्यांचा खर्च आहे। आता याच्यामध्ये 1 एकर जवळजवळ 1.25 एकर गवार लागवड आपली पूर्ण झालेली आहे 10 पॅकेटमध्ये। त्याच्यानंतर लागवड अंतर जे आहे तुम्ही इथं पाहू शकता, हा जवळजवळ आपला 2.25 ते 2.5 फुटापर्यंतचा बेड पडलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण 1-1 फुटावर गवार लागवड केलेली आहे। त्याच्यानंतर ह्या बेडची ही जी मधली बाजू आहे, इथं पाहू शकता तुम्ही, एका बाजूला इकडच्या साईडला इथं आपण गवार लावलेली आहे आणि इकडच्या साईडला आपण धणे लावलेले आहेत। तसंच पलीकडचा जो पाटा आहे जो दुसऱ्या 10 गुंठ्याचा आहे, त्याच्यामध्ये फक्त इकडच्या बाजूला गवार तर दुसऱ्या बाजूला मेथी असं केलेलं आहे। एक 10 गुंठ्यामध्ये सध्या कोथिंबीर, दुसऱ्या 10 गुंठ्यामध्ये मेथी। त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये परत आपण दुसरे जे 2 आणखी पाटे आहे त्याच्यामध्ये परत कोथिंबीर आणि परत मेथी। त्याच्यानंतरचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आणखी 2 पाटे येतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा परत 15 दिवसाच्या गॅपने मेथी आणि कोथिंबीर असं एक नियोजन केलेलं आहे। आणि जसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण 15-15 दिवसाच्या लागवडीनुसार केले पाहिजे किंवा 15 दिवसांचा गॅप हा ठेवला पाहिजे। हे फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठीच नाही, तर माझं सुद्धा तेच प्लॅनिंग आहे। दर 15 दिवसाच्या गॅपने 10-10 गुंठे लागवड करायची, जेणेकरून 10 गुंठे मेथी आणि 10 गुंठे कोथिंबीर याच्यामध्ये आपलं किती जरी नाही म्हटलं तरी आरामशीर 10-10 हजार रुपये आरामशीर निघून जातात। तर 3 टप्प्यामध्ये आपण कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये आरामशीर कमवू शकतो। रेट डाऊन जरी झाला तरी तेवढे आपले मिनिमम तेवढे होतात, आणि जर रेट वाढले तर मग आणखी थोडंसं उत्पादनावर किंवा आपल्या इन्कमवर थोडासा फरक पडेल। तर आता याच्यामध्ये हा झाला आपला 1,500 रुपये बियाण्यांचा खर्च। याच्यानंतर शेतमशागत जर विचार केला तर साधारणतः आता नांगरट माझ्याकडे घरचा ट्रॅक्टर आहे, त्यामुळे मला फक्त साधारणतः 1000 रुपयाचं डिझेल लागलं आहे। पण जर तुम्हाला बाहेरून नांगरणी करायचं म्हटलं तर तुम्हाला जवळजवळ 2,500 रुपये लागणार। त्यानंतर 2,000 रुपये रोटर, 4,500 रुपये ते जाणार तुमचे, आणि बेड पाडण्याचे साधारणतः 1,500 रुपये किंवा 2,000 रुपये, म्हणजे 6 ते 7,000 रुपये तुम्हाला शेतमशागतीसाठी लागणार। 2,000 रुपये तुम्हाला बियाण्यासाठी लागणार। 10,000 रुपये हा तुमचा इनिशियल खर्च झाला, जर तुम्हाला सगळं बाहेरून करायचं असेल तर। त्यानंतर आता इथून पुढचा खर्च, जर तुम्हाला मल्चिंग करायचं नसेल तर तुम्हाला साधारणतः 1 खुरपणी द्यावी लागेल, 5,000 रुपये खर्च येईल। जर तुम्हाला खुरपणी करायची नसेल, तुम्हाला मल्चिंग करायचं असेल तर साधारणतः 1.5 एकरमध्ये 12 ते 13,000 रुपयेपर्यंतचं मल्चिंग लागेल। त्याच्यामध्ये तुम्ही बेड तुमचा मोठा पडेल, म्हणजे तो पण तुम्हाला एक फायदा आहे। मल्चिंग केलं तरी पण फायदा आहे, नाही केलं तरी सुद्धा फायदा आहे, कारण आता प्रत्येक शेतकरी मल्चिंग घेईल किंवा सुरुवातीला एवढं खर्च झेपू शकत नाही, त्यामुळं काही शेतकरी ओपनमध्ये सुद्धा करतात, काही प्रॉब्लेम येत नाही। नंतर आपण याच्यामध्ये बैलाची अंतर्मशागत करून सुद्धा खत पाणी देऊ शकतो। मल्चिंगमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच खत द्यावं लागतं आणि मल्चिंग टाकावं लागतं। तर हा एकंदरीत जो खर्च आहे मल्चिंगमध्ये 12-13 हजार रुपये, त्यासोबत तुमच्याकडे जर ठिबक घरचं असेल तर ठीक आहे। जर तुम्ही नॉन ISI पेप्सी जरी वापरलं तरी सुद्धा तुम्हाला किमान 8-1 हजार रुपयाचं तरी 1.5 एकरसाठी ठिबक लागेल, म्हणजे तो पण एक वेगळा खर्च। म्हणजे साधारणतः 25,000 रुपयेपर्यंत किंवा अगदी 27-28 हजार रुपयेपर्यंत हा तुम्हाला खर्च जाईल। त्याच्यानंतरचा पुढचा खर्च आणखी लेबर लागवड। आता याच्यामध्ये 1.5 एकरसाठी ज्याच्यामध्ये गवार, मेथी आणि कोथिंबीर ह्या पण लागवड केली, तर याच्यामध्ये 3 लेबर माझ्याकडे 3 दिवस होतं। तर त्यांची जी हजेरी आहे तर ही 250 रुपये दिवसाप्रमाणे, म्हणजे 750 रुपये एक दिवस।
म्हणजे असे 3 दिवसाचे जवळजवळ 2300-2350 रुपये त्यांचे झाले. म्हणजे एकंदरीत एवढा खर्च आपल्याला हा आलेला आहे आत्तापर्यंतचा. इनिशियल माझा जो खर्च आहे तो डिझेलचा 1000 रुपये किंवा याच्यामध्ये फक्त मी नांगरले आणि लगेच बेड पाडलेत, फक्त पाणी 2 वेळा दिलं. म्हणजे साधारणतः बेड डिझेलचे मला 1000 रुपये खर्च आला, त्याच्यानंतर पाण्याचा मला 200 रुपये खर्च आला, हा झाला 1200 रुपये, 1200 रुपये बियाचा, 2400 रुपये म्हणजे 2500 रुपये आणि साधारणतः 2200 रुपये लेबरचा. एकंदरीत 5-6 हजार रुपये हा टोटल खर्च आपला झालेला आहे. याच्यानंतरचा जो खर्च असणार आहे तर याच्यामध्ये आता आपण रासायनिक खत काही वापरलेलं नाही आहे आणि रासायनिक आपण काही देणार पण नाही आहोत. याच्यामध्ये आपण फक्त वॉटर सोल्युबल, त्यासोबत नैसर्गिक खत आणि घरी बनवलेली खतं, याच खतांचा वापर आपण करणार आहोत. आणि जिथं गरज पडेल किंवा पिकांमध्ये जर काही डिफिशियन्सी जाणवली तर त्या ठिकाणी आपण गरजेनुसारच फक्त रासायनिक वापरणार आहोत. फार काही रासायनिक द्यायची गरज नाही, कारण तसंही गवार पीक असं आहे की ज्याच्यावर तुम्हाला फार काही खर्च करावा लागत नाही किंवा फारसा काही खर्च नाही. त्यामुळं तुम्ही गरजेनुसार किंवा पिकाच्या अवस्थेनुसार आपण खताचं व्यवस्थापन करू शकतो. तर एकंदरीत माझा जो खर्च आत्तापर्यंतचा आला आहे हा तुम्हाला मी सविस्तर सांगितलेला आहे. याच्याही पलीकडं आणखी 3 ते 4 हजार रुपयांचं खत मला लागू शकतं, म्हणजे ॲडिशनल तुम्ही तो खर्च लावू शकता. म्हणजे जेमतेम साधारणतः 10,000 रुपयेपर्यंत हा माझा खर्च आहे, तोडणी वगळता. कारण सगळ्यात मोठा जो खर्च आहे हा माल सुरू झाल्यानंतरच आपल्याला खर्च लागणार आहे, ज्याच्यामध्ये मग तोडणी असेल. तोडणीला जवळजवळ कमीत कमी 15 रुपये ते 20 रुपयापर्यंत तोडणीला खर्च येणार आहे. आणि इथंच आपलं गणित जे आहे हे फिरतं, कारण म्हणतात की गवार खूप किचकट पीक आहे. किचकट पीक म्हणजे आपल्याला इतर बाबींसाठी पैसे कमी लागतात, पण खर्चासाठी खूप जास्त पैसे लागतात, म्हणजे तोडणीसाठी. आणि तोडणीसाठी पहिली गोष्ट म्हणजे लेबर. त्यानंतर लेबर कमी म्हणजे जास्त वेळेमध्ये कमी शेंगा तोडतात, त्याच्यामुळं सुद्धा खर्च जो आहे आपला वाढत जातो. याच्यामध्ये तुमच्याकडे जर लेबर पुरवठा जास्त होत असेल तर तुम्ही त्यांना किलोवर देऊ शकता. म्हणजे 10 रुपये किलो, 12 रुपये किलो अशा पद्धतीनं जर दिलं तर ते तोडतील सुद्धा, त्यांची रोजंदारीसुद्धा निघेल आणि ते आपल्याला कमी वेळेत जास्त शेंगासुद्धा तोडून देतील. तर हा एक प्रयत्न माझा चालूच राहील की आपण हजरीऐवजी त्यांना किलोवर देऊ, कारण किलोमध्ये ते तोडतील पण आणि त्यांना वजनही मिळेल, त्यासोबत आपलाही फायदा होऊन जाईल. आणि जर हजेरीवर जर दिलं तर मग तेवढ्या किलोमध्ये किंवा तेवढा माल त्यांनी तोडला पाहिजे, तो पण एक प्रॉब्लेम आपल्याला पुढे जाणार आहे. म्हणजे एकंदरीत एवढी समस्या आपल्याकडे आहे आणि सगळ्यात जास्त जो खर्च आहे हा तोडणीचा खर्च आहे. जर साधारण आपल्याकडं एकरी 1 टनापर्यंत जर माल निघत असेल आणि 60 रुपये जर त्यांना ॲव्हरेज रेट मिळत असेल तर जवळजवळ 6 लाख रुपयापर्यंत आपला इन्कम होतो आणि त्यात कमीत कमी 3 लाख रुपये हा आपला खर्च असतो. म्हणजे एवढा जो खर्च आहे, जवळजवळ 50% खर्च आहे. 50%, 60%, 50%पेक्षाही जास्त खर्च गवारीला येतो, खास करून तोडणीसाठी. तर नक्की समजून चला की तुम्हाला खर्च कुठं लागणार आहे, इथं लागणार नाही आहे. जर आपल्याकडे घरचं लेबर असेल, घरची जर माणसं असतील, 3-4 जरी असतील, तरी तुमचा जो तोडणीचा खर्च आहे हा 50% नक्कीच कमी होऊ शकतो आणि त्याच्यानुसारच आपलं नियोजन करा. एकंदरीत खर्चाचं तुम्हाला सांगितलं आहे. मला वैयक्तिक जो खर्च आला आहे तर त्याच्याही पलीकडं तुमचा टिबल खर्च तुम्ही पकडू शकता. म्हणजे जर मला 10,000 रुपये आला असेल तर तुम्हाला 30,000 रुपये खर्च सुरुवातीला येणार आहे, हे कन्फर्म पकडून चला. कारण शेतमशागत आणि रान तयार करणं याच्यासाठीच आपला 10,000 रुपये खर्च जो आहे हा फिक्स होतो. बिया, लेबर 10,000 रुपये, 20,000 रुपये आणि पुढचे 10,000 रुपये खत आणि पाणी, हा सुरुवातीचा 30,000 रुपये खर्च इनिशियल खर्च आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो खर्च आहे तुमचा, एक जर तुम्ही रासायनिकवर करणार असाल तर 10,000 रुपये तुम्हाला तोडणीपर्यंत आरामशीर लागणार. म्हणजे 10,000 रुपये तो खर्च, 40,000 रुपये तुम्हाला तोडणीपर्यंत खर्च येईल एकरी, एका एकरसाठी. आणि तिथून पुढे तुमचं उत्पादन सुरू झाल्यानंतर 50% खर्च आणि 50% प्रॉफिट. म्हणजे तुमचं लागवडीपर्यंत जो माल निघेपर्यंतचा जो खर्च आहे तो तुम्ही बाजूला ठेवून पुढचा जो काही इन्कम येणार आहे त्याच्यातून 50% काढून टाका आणि 50% तुमचा प्रॉफिट राहील. जर तुमचं 2-3 लाख रुपयाची गवार विकली तर त्याच्यामधून 50,000 रुपये बाजूला काढून टाका. म्हणजे तुमचा सुरुवातीचा इनिशियल खर्च 1.5 लाख रुपये तुम्हाला राहतील साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये. मग त्याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता की तुम्हाला कशा पद्धतीनं आपल्या गवार पिकाचं नियोजन करायचं आहे, कसं उत्पादन वाढवायचं आहे आणि त्याच्यावर काय काय काळजी घ्यायची. जर आपण लेबरमध्ये जर काही कॉम्प्रोमाइज करता आलं तर तिथं आपला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आणि तो फायदा आपल्याला आपल्या नेट प्रॉफिटमध्ये राहू शकतो.
तर मित्रांनो, एकंदरीत हे सगळं आपलं एक एकरचं गणित आहे, जे मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही अगदी मी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही लेबरचं नियोजन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे बचत करता येईल आणि प्रॉफिटमध्ये त्याचा फायदा आपल्याला 100% होईल. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.